नवी मुंबईमधल्या खारघरमध्ये पाण्यासाठी आंदोलन केलं गेलंय। सिडकोच्या अधिकाऱ्यांना भेटू न दिल्यानं स्थानिक आणि मनसेनं गोंधळ घातला। नागरिकांनी थेट गेटवरूनच सिडको भवनामध्ये उड्या मारल्या। सुरक्षा रक्षक आणि नागरिकांमध्ये यावेळी झटापट देखील झाली। नवनिर्माण सेना आणि नागरिकांच्या वतीनं आपण बघत चाल अर्धनग्न अशा प्रकारचं आंदोलन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी टॉवेल्स लावून काही जे नागरिक आहेत हे सिडकोच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आलेले आहेत की पाणी इतक्या दिवस येत नाहीये, पाण्याची भीषण टंचाई आहे, अक्षरशः बाथरूमला सुद्धा पाणी नाहीये आणि त्यामुळे अशा प्रकारच्या भीषण टंचाईमध्ये आम्ही जायचं कुठे हा प्रश्न एकंदरीत उपस्थित होताना हे वेगळ्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी मनसे आणि इतर नागरिक जे आहेत ते करताना दिसतात। का ही वेळ का तुमच्यावर आली की अर्धनग्न होऊन सिडकोच्या कार्यालयावर धडक देण्याची वेळ तुमच्यावर का आली? बिकॉज तुम्ही बघू शकता इतके दिवस झाले आम्ही लोक पत्रव्यवहार करतोय तरी पण प्रशासनाने काही त्याच्यात दखल घेतली नाही। त्याच्यासाठी आम्हाला आज अर्धनग्न आंदोलन करावं लागतंय। तर परंपरा ह्याच्यामध्ये हे बंद करून ठेवलंय। प्रशासनाचा दडपशाही सुरू आहे सध्या। खारघरमध्ये एवढी लोक आली आहेत, आम्ही काय आंदोलन करतोय, आम्ही काय आतंकवादी नाहीये। ही लोक का बंद करून ठेवलं? या लोकांनी हे त्वरित खोललं पाहिजे आणि जे प्रशासन आहे ते खाली आलं पाहिजे। वर खुर्चीमध्ये खुर्ची काम करते का ते लोक? म्हणजे तुम्हाला भेटून दिले जात नाही? भेटू देत जात नाही, दडपशाही सुरू आहे आणि फक्त हे जाणून बुजून केलं जात आहे। आम्ही चर्चा करायला गेलो ना, त्यांचे टँकर लॉबीची टक्केवारी आम्ही उघडी पाडणार आहोत। त्यामुळे घाबरतात आणि आम्हाला आतमध्ये येऊन देत नाहीत। यांचा पुढचा महिनाभर जो धंदा चालणार आहे तो आमच्यामुळे बंद होईल। इतकं वेगळ्या प्रकारचं आंदोलन करण्याची वेळ आज आली आहे। हे बघा, गेले अनेक महिन्यांपासून खारघरमध्ये ना ही लोकशाही नाही दडपशाही चाललेली आहे। ह्यांचा हुकूमत सगळा कारभार चाललाय। तर हे बघा, ते सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेलं आहे। सिडकोचं हे कार्यालय आहे आणि पूर्णपणे या लोकांना साधं भेटूही दिलं जात नाहीये। या लोकांना इथल्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चाही केली जात नाहीये। त्रस्त नागरिकांना पाणी तर मिळत नाहीये, मात्र भेटण्याची वेळ पण मिळत नाहीये। इतकी वाईट वेळ खारघर आणि तळोजा वासियांवर आलेली आहे। त्यामुळे सिडको प्रशासन कधी जागा होईल हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं असेल। प्रमोद पाटील, पुढारी न्यूज, नवी मुंबई।